नमस्कार, मी पल्लवी. हॅलो, कसे आहात सर्वजण? मी नवीनच चॅनल सुरू करते. आपल्या चॅनलचं नाव आहे माय वे हायवे. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करते. आपल्या या चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड्स होणार आहेत. त्यातले मेन आपला विषय असणार आहे सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा ग्रूमिंगचे व्हिडिओ असणार आहेत. त्या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंगचेच व्हिडिओ असणार आहेत. म्हणजे बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलिंग तुम्ही कशाप्रकारे करू शकतात, नवीन प्लेस तुमच्या बजेटमध्ये तुम्ही कसे एक्सप्लोर करू शकतात. एवढंच नाही तर आपण स्वतः काही ट्रिप प्लॅन करत आहोत. आता सध्या तरी आपण आपली जी ट्रिप प्लॅन करतोय ते फक्त गर्ल्ससाठी आहेत. म्हणजे महिलांसाठी आपण ती ट्रिप प्लॅन करतो. ऑलरेडी आपली एक ट्रिप झालेली आहे. मे महिन्यात अजून एक ट्रिप होणार आहे. आणि त्या संदर्भातले व्हिडिओज कसं आपण एक्सप्लोर करू शकतो, काय करू शकतो, कशी सेफ्टी कसे करू शकतो, हे सगळे आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेल्स देणार आहोत. तरी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ह्या चॅनलचं नाव आपण माय वे हायवे असं का दिली, तर त्यामागे पण एक गंमत आहे. मी एक मिडल क्लास म्हणून आलेली आहे आणि मिडल क्लास ची परिस्थिती काय फारशी वाईट नसते किंवा फारशी चांगलीही नसते. पण आपल्या कुटुंबाने आपल्यासाठी जी मेहनत घेतलेली असते, आई वडिलांनी जी मेहनत घेतलेली असते, नक्कीच खूप कष्ट घेतलेले असतात. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःसाठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. आणि त्यात तुम्ही जर मुलगी असाल तर एक मुलगी म्हणून काही थोड्याशा जास्तीच्याच जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडतात. मग तो समाज असेल, नातीगोती असतील किंवा काय असतील. मग ह्या सगळ्यांचा विचार करता करता तुमच्या आवडीनिवडीवर मर्यादा येतात, तुमच्या निर्णयांवर मर्यादा येतात, तुमच्या निर्णय क्षमतेवर मर्यादा येतात. कुठे ना कुठेतरी बऱ्याच गोष्टी आपल्याला सगळ्यांचा विचार करावा लागतं आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं जाणवतं की आयुष्यात काहीही झालं तरी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आपण स्वतः निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे तो निर्णय काही असो, समाजाला डावलून असो किंवा आई वडिलांच्या मतांना डावलून असो, पण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर निर्णय घेताय तर तुम्ही नक्कीच तो निर्णय घेतला पाहिजे. माझ्या आयुष्याच्या टप्प्यांवर आजपर्यंत मी जेवढे निर्णय घेतले ते निर्णय चूक असेल, बरे असेल मला नाही माहिती, पण जे काही निर्णय घेतले तो निर्णय, माझा घेतलेला निर्णय कसा बरोबर आहे आणि तो कसा बरोबर प्रूफ करायचा याच्यासाठी मी जी मेहनत घेतली आहे ती नक्कीच कुठे ना कुठे आज त्यामुळेच माझा स्वभावामध्ये एक कणखरपणा आलेला आहे. माझा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. भले लोक काय म्हणू की अरे कोणाला घाबरत नाही, कसला विचार करत नाही, काय करत नाही, मला फरक पडत नाही. पण मला ह्या गोष्टीचा आनंद जास्त आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझा निर्णय घेतला आणि माझ्या निर्णयांमध्ये माझा स्वतःचा आनंद होता. कसं असतं, तुम्ही तुमचा आनंद शोधणं खूप गरजेचं असतं. फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या खांद्यावर असतात, माझ्याही खांद्यावर आहेत. असं नाही की सिंगल आहे किंवा मॅरिड आहे म्हणून तुमच्या खांद्यावर जबाबदारी नाही आहेत, तुम्हाला मुलं नाहीत म्हणून जबाबदारी नाही आहेत. जबाबदारी असतात, पण त्या जबाबदारी पार पाडूनही तुम्ही तुमचा आनंद जपला पाहिजे. जर आज तुम्ही स्वतःच आनंदी नसाल तर तुम्ही समोरच्याला आनंद नाही देऊ शकत. बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर स्वतःच तुमच्या स्वतःवर प्रेम करत नसाल तर जगही तुमच्यावर कसं प्रेम करेल. त्याच्यासाठी आपण आपल्या स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः बघा ना, विचार करा. आपण सकाळी उठतो, आपले नेहमीचे कामं करतो, मुलांचं बघतो, मुलांना शाळेत पाठवतो, आपण स्वतः जॉबवर जातो, पुन्हा घरी येतो, जॉबवरून घरी येतो, घरचं करतो, मुलांचा अभ्यास करतो, हे करतो, सगळं करतो आणि झोपतो. मग असं हे खरंच जगणं आहे का? कुठेतरी ह्याच दैनंदिन आपली जी रुटीन लाईफ आहे, जीवनशैली आहे, त्यातून थोडासा एक वेगळा मार्ग काढून आपला स्वतःचा आनंद आपण शोधला पाहिजे. मग तो आनंद म्हणजे नक्की काय? तर असं आहे का, तुमच्याकडे पैसे नाही, पैसे गोळा करा आणि फिरायला चला, नवीन ठिकाण एक्सप्लोर करा. नक्कीच नाही. फिरलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, नवीन गोष्टी बघितल्या पाहिजेत, नवीन गोष्टीचा अनुभवही घेतला पाहिजे. पण प्रत्येकाला जमतं का हो? नाही ना जमत. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी हेच केलं पाहिजे की तुम्हाला रोज काय आवडतंय? तुम्हाला आज हे आवडलंय, करा. तुम्हाला आज अचानक काही गोष्ट दिसली आणि खायची खूप इच्छा झाली, खा. जर तुम्ही ऑफिसवरून येताना तुम्हाला छान मस्तपैकी छान गजरा दिसला, तुम्हाला खूप घ्यावयाची इच्छा झाली, पण नाही, आता जर मी 5 मिनिटात थांबले तर माझी ट्रेन सुटेल आणि परत घरी जायला वेळ होईल आणि परत सगळ्या पुढच्या कामांना उशीर होईल. कशाला, नको, जाऊ दे, नंतर बघू, जाईन ना, घेईन ना. अरे घ्या, स्वतःसाठी 5 मिनिटं द्या. जा, गजरा घ्या हातात, त्यांचा सुवास घ्या. बघा तो आनंद किती छान आहे. होऊ दे की 5 मिनिटं उशीर, तुमच्या स्वतःसाठीच खर्च करता ना तो. हाच एक विचार आहे. तुमचा आनंद तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. आपण
पुढे जात जसं व्हिडिओ अपलोड होतील त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन घेऊनच येऊ. ट्रॅव्हलिंग असणार आहे, सोलो ट्रॅव्हलिंग असणार आहे, बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलिंग असणार. पण या व्यतिरिक्तही जे मला वाटतंय, ज्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, ज्या आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, त्या गोष्टी आपण इथे अपलोड करणार आहोत. आणि हे फक्त माझ्यासाठी नाही, मी जे आतापर्यंत अनुभव केले ते ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना काही ना काहीतरी मदत हवी. फक्त लेडीज असं नाही, आज पुरुषाच्याही खांद्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. तोही त्याच्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून जगतच असतो ना. त्यालाही गरजेचं आहे, त्यांनी स्वतःसाठी जगला पाहिजे. असं वाटलं की अरे छान मूवी आहे, बघितला पाहिजे, मग नको उगाचच पैसे खर्च होतात. नॉर्मल थिएटरवर जा, सिंगल तिकीट काढा, सिंगल बघून या, बायको सोबत जावा बघून या. पण निदान जपा, तुम्हाला जे करा असं वाटतं ते करा. आणि हाच एक मोटो आहे आपल्या चॅनलचा, माय वे हायवे. तुम्ही कोणताही रस्ता निवडा, तो तुम्हाला हायवेच भेटला पाहिजे. आणि तो हाय म्हणजे तुमचा आनंदच असला पाहिजे, तुमचं समाधान असलं पाहिजे. म्हणजे रात्री झोपताना असं नाही वाटलं पाहिजे, अरे काय मला हे करायचं होतं, वेळच नाहीये, वेळ कधी भेटलाच नाहीये, आता करू शकतो का, पण आता तर वयही नाहीये. तसं नसतं. आपल्या आवडीनिवडीला वयाचं बंधन नसतं. आपला आनंद आपण शोधला पाहिजे. आणि जर शोधता येत नसेल तर विचार करा स्वतःच्या. मला नका उत्तर देऊ, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला स्वतः उत्तर बघा काय मिळतंय, की माझा आनंद कुठे हरवलाय. आणि जर मला आनंदी राहायचं असेल, माझी नेहमीची कामं सांभाळून मला माझा आनंद जर जपता येत असेल, तर माझा आनंद काय. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते, उठा सकाळी, विकेंडला जावा, क्रिकेट खेळा, ग्रुप बनवा, सोशल करा. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आवडते, पडा घराबाहेर. आज सांगा नाही होते घरातली कामं, थोडासा द्या ब्रेक, द्या स्वतःसाठी ब्रेक द्या. काय फरक पडतोय. सगळ्या गोष्टी मॅनेज होता हो, पण आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजे. आणि मॅनेज होतात. तुमची जर इच्छा होते ना, तर पूर्ण म्हणतात ना, कायनात वो जुड जाते तुम्हारी इच्छा पुरी करने के लिए. माझी इतकी चांगली नाहीये, पण तरी प्रयत्न केलाय छोटासा. आणि आपल्या चॅनलचा हाच मोटिव्ह आहे, माय वे हायवे. तुम्ही तुमचा आनंद शोधा. त्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मी जे एक्सप्लोअर करणार आहे ते माझ्यासोबत एक्सप्लोअर करा. आणि तुम्हाला जर माझ्यासोबत फिरायची इच्छा असेल तर मला नक्कीच तुम्ही सांगा की मला पल्लवी इथे फिरायचं आहे, पण माझ्यासोबत कोणी नाहीये, आपण फिरू, दोघी तर दोघी पण फिरू. ओके. इथेच आणि हा आपला व्हिडिओ मी आता थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या व्हिडिओचा मोटिव्ह कसा वाटला, काही जर तुम्हाला मला सजेशन द्यायचे असेल तर नक्कीच करा, मेसेज करा मला. आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअर अशासाठी करा, स्वतःसाठी नका करू, दुसऱ्यांसाठी करा, की ह्या दुसऱ्यांना ज्याला खरंच गरज आहे, मोटिवेट होण्याची गरज आहे, स्वतःचा आनंद शोधण्याची गरज आहे. आणि कुठे ना कुठेतरी ह्या व्हिडिओ मार्फत तिने स्वतःला ओळखलं पाहिजे, तिने किंवा त्याने. आणि आजचा दिवस का होईना, आज मी माझ्या आवडीचं केलं असं म्हणून निवांत झोपलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि यापुढे इथूनही जे व्हिडिओ अपलोड होतील त्याच्यावरही मला तुम्ही सजेशन द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. ओके. थँक्यू. बाय. धन्यवाद.